नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. एका झाडावर एक चिमणी आणि मधमाशी राहायची. मधमाशी दररोज फुलांचे परागकण जमा करून आपल्या पोळ्यात मध साठवायची. तिचं हे काम अविश्रांत आणि अखंड सुरू होतं. एक दिवस चिमणीनं तिला विचारलं, तू दररोज अविश्रांत मेहनत करून मध गोळा करते आणि एक दिवस मनुष्य प्राणी येतो आणि तू गोळा केलेलं सगळं मध घेऊन जातो. तू पुन्हा पुन्हा पोळं बनवते, त्यात मध गोळा करते आणि हा मनुष्य प्राणी पुन्हा पुन्हा येतो आणि मध घेऊन जातो. तुझे केलेले कष्ट वाया जातात ग. दुःख नाही होत तुला त्याचं? तुला राग नाही येत का मनुष्य प्राण्याचा? तू केलेले कष्ट वाया जात आहेत म्हणून तुला वाईट नाही वाटत? यावर मधमाशीनं चिमणीला उत्तर दिलं, अगं, कोणीही व्यक्ती मी बनवलेलं मध वारंवार चोरू शकते, पण ती व्यक्ती माझी बुद्धिमत्ता, मध बनवण्याची कला आणि कौशल्य तर चोरू नाही शकत ना. म्हणूनच मी वारंवार पोळं बनवून त्यात सुमधूर असा मध गोळा करू शकते. श्रोते हो, हीच जीवन जगण्याची कला आहे. रिस्टार्ट. जर आपल्याकडे बुद्धी, कला आणि कौशल्य असेल तर ते कोणीही आपल्यापासून हिरावून नाही घेऊ शकत. नियतीनं आपल्यापासून काहीही हिरावून घेतलं तरी खचून न जाता रिस्टार्ट करायला हवं. आपण जिथे असाल, ज्या परिस्थितीत असाल, तिथून रिस्टार्ट करा. शिक्षण हे आपल्याला एका पातळीपर्यंत नेऊन सोडतं, पण बुद्धिमत्ता, कला आणि कौशल्य हेच आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जात असतं. आपली बुद्धिमत्ता आणि कौशल्य हेच आपले रिस्टार्टसाठीचे साधनं आहेत, हेच आपले परिश्रम आहेत आणि हेच आपलं उद्दिष्टसुद्धा. म्हणूनच आयुष्यात आलेल्या कुठल्याही आव्हानांना, संकटांना घाबरून न जाता त्याचा समर्थपणे सामना करायला हवा. आणि आयुष्यात कुठल्याही पडावावर अगदी आपण 0 झालो असलो तरीसुद्धा बुद्धिमत्ता आणि कौशल्यानं आयुष्य रिस्टार्ट करायला हवं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.